तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता मी जातोय आता हेअरकटला, कारण की उद्या आहे ट्रेडिशनल डे कॉलेजमध्ये आणि संध्याकाळी पण परत जायचंय कुठेतरी बाहेर. तर तुम्हाला नक्कीच माहिती पडेल आता संध्याकाळी कुठे जाणार आहे ते. आता झालेत माझे केस कापून, नीट कापले. घरी गेल्यावर ओरडाच खाणार आहे, कारण की पप्पांना जास्तीच वाटतील. बघा ऐका काय बोलताय. पप्पांकडे पप्पा छोटे त्याला सांगायचं ते छोट्या पोरांसारखं. A few moments later. तर आम्ही जातोय फिरायला. इतका टाइम भेटला आता दीदीला. इतके दिवस जॉबलाच होती, म्हणजे जॉबच चाललेला तिचा. टाइम कधी नव्हता, म्हणून मीच होतो व्लॉग करत. कधी तिला टाइम भेटतो, कधी मला टाइम भेटतो, पण आता तर तिला टाइम नव्हताच. तर आम्ही जातोय आता पळसझरीला. सगळे आम्ही जातोय, मम्मी, दीदी आणि पप्पा. दीदी तर पहिल्यांदा जाते आणि म्हणजे पप्पा पण. स्वामींच्या मठात मी गेले, बट पळस देवीला मी कधी गेले नाही, तर मी फर्स्ट टाइम जाते. मी आधी गेलेलो मित्रांसोबत. तर आमचा आउटफिट बघा. तर अशा प्रकारे एक ट्रेन सुटली आहे. ती मम्मी मुळे सुटली. मम्मी हळूहळू चालू. आणि मम्मी हळूहळू चालत होती. आताच जाऊन तिकीट काढून आला हा मग. अरे हा तिकीट काढले. आताशी जाऊन तिकीट काढले आणि आता आता जाऊयात ट्रेननी. तुम्हाला दाखवतो ट्रेन आल्यावरती, मग तिकडनं मग मठात जाऊया. मी तर फर्स्ट टाइम जाते आता. मी सेकंड टाइम आता जाईल. हा याच्या फ्रेंड सोबत आधी गेलेला. वॉटरफॉलला पण गेलेलो मी तिथं. हा याच्या फ्रेंड सोबत गेलेला पावसातून. पावसातून. मी नव्हती गेली. नाही जाते. पकडलं आहे माझी हाईट लहान नाहीये. छोटीच चालू. आता आम्ही पकडली आहे ट्रेन कर्जत. कर्जतवरून तरी बघूया आता कसं काय होतं. तर आम्ही पोहोचलो आता कर्जतला. काय, चला जाऊया. ट्रेन पण आता आलेली आहे. आता आम्ही ट्रेन मध्ये बसलोय. आता ही गाडी खोपोली खोपोलीवरून एकच स्टेशन आहे. आता आम्ही पोहोचलोय पळसझरी स्टेशनला. हे फुल गावचं वातावरण आहे. आता स्टेशन वरून 15 ते 20 मिनिटं चालायचंय. चढा नाही तर गावाला जातो तेव्हा तसं चढायचं असतं ना डोंगरामध्ये. हा 6 नंतर डायरेक्ट 8. तिथून डोंगरावर चढतो नाही का, तसा वाला रस्ता आहे. पण व्ह्यू एक नंबर आहे तसा. हा बघा व्ह्यू. इथं पुढे स्टेशन आहे. हे असं घर आहे, गावच्या सारखी आहेत. ते एक विहीर पण आहे. इकडनं जाण्याचा मार्ग आहे. इकडनं जायचंय. हे आलं तर स्वामींचं मठ. एकदम गावच्या सारखं वातावरण मस्त. आणि इथे असे डायरेक्शन्स पण दिलेले आहेत, म्हणजे कोण विसरणार पण नाही.
आणि इथे स्नॅक्सचे हे कॉर्नर्स पण आहेत. तर हे आलं द्वार आत जायचं. पाय धुवायला पण आहे. आणि इथे महाप्रसाद पण असतो. हे टाइम आहे महाप्रसादाचा. इथे मस्त अशा स्वामींच्या मूर्त्या पण आहे. असं दुकानं पण आहेत. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ते बाप्पाची मूर्ती. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे इकडे. मला पण खूप आवडते. तुम्ही पण बघा. बाप्पाने आशीर्वाद पण दिला लगेच. पाया पडायला गेली खूप खुश वाटलं. हे स्वामींचं. खूप सुंदर आहे असं. हा. श्री स्वामी समर्थ. हा, इथे पण स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे. शेज घर. श्री स्वामी समर्थ. ध्यान मंदिर आहे. इथे व्हिडिओ वगैरे अलाउड्स नाहीत. इथे मस्त मांजर आहे. तिला बरं वाटतं बस असं करते तर. श्री स्वामी समर्थ. इथे इतकी शांतता आहे ना. तुम्ही सर्व इथे एकदा येऊन बघा. इतकी शांतता आहे ना. तुमचं मन इतकं प्रसन्न होईल ना. खूप शांतता आहे. आणि स्वामी भक्तांनी नक्कीच एकदा तरी एकदा तरी नक्की वेळ काढून एकदा तरी या.
आता आम्ही जातोय महाप्रसादासाठी. महाप्रसादाचा टायमिंग नाही, पण आता महाप्रसाद भेटतंय, आता कोण नाही बोलू शकत. इथे स्वामींचा, तर आम्ही महाप्रसादाला जातोय. मी ते वाचत होती. मी ते पूर्ण वाचत होती. मठाचं ते होतं ना, मला आवडतं तसं ऐतिहासिक वगैरे असं तर वाचायला. तुम्ही इथे मला तसं कम्फर्टेबल नाही वाटत ना, म्हणून मी अशी वाटते. एकदम मस्त असं जेवण आहे. हेच आहे फक्त, तरी पण चविष्ट लागते खूप. हा, डाळ खूप भात असं वगैरे मस्त ते आहे. पण छान आहे. बरं आहे, आपल्याला म्हणजे टायमिंग नसून तरी आपल्याला महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला आस्वाद मिळाला. घ्यायला मिळाला, हे महत्वाचं आहे. हा, हे आम्ही घेतलंय स्वामींचं. घरात किती मस्त दिसतंय. आता दर्शन वगैरे घेतलं आणि चाललोय आता आम्ही लोक घरी. तर आता CST गाडी भेटेल आम्हाला. हा, आता गाडी आता भेटेल, लगेच गाडी आहे, पटकन जाऊयात. पटकन लवकर जाऊयात. तर असं म्हणजे स्वामींच्या मठात येऊन इतकं मस्त वाटतं ना. म्हणजे डोक्यामध्ये जे पण विचार होते ना, ते सर्व गायब झालेले आहेत आता. तुम्ही एकदा आलात ना, तर दुसऱ्यांदा येण्याचं मन करणारच. आता असं मला पण असं वाटतं की आता मी नेक्स्ट टाइम कधी येणार आहे इकडे पुन्हा. पण इकडचं वातावरण एकदम असं गावच्या सारखं आहे. पूर्ण आणि पूर्ण थंड वातावरण आहे, पूर्ण थंड वातावरण. एवढं वातावरण छान आहे ना इकडचं, खूप असं मस्त. लोक इथे विहिरीवरती पाणी भरायला पण येत आहेत. हा, विहिरीवरती पाणी भरायला पण जातात. ती जी विहीर दाखवलेली तुम्हाला ब्लॉग मध्ये, तिकडे ती बघा मागे विहीर. मागेच आहे विहिरी बघा. तिकडे जातात लोक पाणी भरायला. आणि इकडची घरं पण एकदम गावच्या सारखी आहेत. पूर्ण असं ना मुंबईसारखं काहीच नाही, म्हणजे पूर्ण असं गावसारखं खूप मस्त आहे. बट हा, साधं सिंपल असं छान. ही बघा कशी झोपलीये. अय अय, कशाला उठवतोस? झोपून दे, झोपून दे. हा, घाबरू नको, घाबरू नको. झोप झोप झोप. चल, झोप 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 झोप. बाय बाय. झोपली. हा, आता बोललो तशी झोपली आहे. बरोबर. बघा ना किती मस्त असं गावच्यासारखं वातावरण आहे. गावच्यासारखं वातावरण प्लस गावच्यासारखं घर आणि गावच्यासारखे रस्ते पण आहे. हे बघा इकडे धरण आहे आणि हे फुल असं गावच्यासारखं आहे. लोक कपडे पण धुतात ती बघ. ही जी काय मस्ती चालली आहे. गावाला आल्यावर तर ठीक वाटतं. गावाला पण अशी रस्त्याने एकटे एकटे चालायला म्हणजे. हा बघा सनसेटचा व्ह्यू. आणि इथे ट्रेन पण आली आहे बघा. आम्ही अशी गावची ट्रेन बोलतो, ती ही कुठची पण असो, पण आम्ही बोलतो गावची ट्रेन. आमच्या गावाला म्हणजे जाणारी अशी ट्रेन असते ना, मग आम्ही बोलतो गावची ट्रेन. ट्रेनचं नाव नाही माहिती, पण आम्ही बोलणार गावची ट्रेन. आता थोडा फोटोशूट करून निघालोय. थोडस फोटोशूट केलं, थोडेसे फोटो चांगले काढले. त्याचे खूप काढले आणि माझे जास्त काढलेच नाही. पण यावेळेस मी चांगले म्हणजे माझे काढलेत मी, आता दरवेळेस माझे नसतातच. हा, आम्ही पोहोचलो आता पळसरी स्टेशनला. हे जवळच होतं असं 10-15 मिनिटं पकडा. कारण की हे माथेरान साईड पडतं ना, म्हणून जरा थंडी वाजतेच. माथेरानची साईड आली आहे ना ऍक्च्युअली. बरोबर. आता इथे 6 वाजलेत बरोबर. आणि आता आहे 6:20ची ट्रेन. ट्रेन यायला जरा वेळ 20 मिनिटं आहेत. आता 20 मिनिटं थांबायचंय जरा. 20 मिनिटं थांबावं लागेल. आवडला.
अरे हिचा छोटा तो कुठे गेला? छोटा पिल्लू होता. खाल्लं ना तिने? हा खाल्ला ना. तर असा होता आपला आजचा व्लॉग. आजचा दिवस आपला असा गेलाय पूर्ण संडेचा. स्वामींच्या मठात. पूर्ण हम्म. स्वामीच्या मठात खूप असं मस्त वाटला आजचा दिवस. त्यांच्यामुळे छान गेला आजचा दिवस. गेल्या संडे पासून स्टार्ट होतो ना आपलं की हा आपल्याला मागच्या यायचं, संडे पासून स्टार्ट होतं यायचं. आमचं यायचं तू यायचं पण बोललेली मध्ये आहे. अडचणी वगैरे येत होत्या. बट मग नाही नाही मग आलं. ह्या संडेला तरी कन्फर्म झालं आणि आलो फायनली आम्ही लोक. तर असा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलला आमचा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपल्या अशा नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.